नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अमोल गायकवाड रुची हायरिस्क कंपनीतर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर आपण जे आता उभं आहे ते आपलं कोळवीरमधील सुधीर बांडे यांच्या शेतामध्ये यांनी आपली हायरिस्क कंपनीची हरिप्रिया ही मिरची लावली आहे। यांच्या शेतामध्ये टोटल 2000 रोपं आहे आणि आतापर्यंत त्यांनी 2 ते 3 तोडे केलेले आहे। ठीक आहे, तर मी तर शेतकरी बंधूंना मी साहेबांची ओळख करून देतो। हे आपले शेतकरी आहे, नमस्कार, सुधीर पांडे साहेब। तर हरिप्रिया मिरचीबद्दल त्यांची काय अनुभव आहे हे आपल्या शेतकऱ्यांना सांगणार। साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या शेतकऱ्यांना थोडं मार्गदर्शन करावं हरिप्रियाबद्दल। तुमचं नाव साहेब? माझं नाव सुधीर पंजाबराव पांडे। तर आपली हरिप्रिया जी मिरची हे टोटल किती रोपं लावले तुम्ही? 2000 रोपं लावले। 2000। आतापर्यंत किती तोडे झाले? 3 तोडे झाले। तर ही मिरची जी चालू झाली ती किती दिवसामध्ये चालू झाली? हे 45 दिवसावर, 45 ते 50 दिवस। 45 ते 50 म्हणजे अर्ली आहे आपली थोडी। अर्ली, हा। तर हे जे तुमचा जो अनुभव आहे, म्हणजे जे तुम्ही लागवडीपासून तर बाजारात नेईपर्यंत मिरचीचा कलर पण चांगला आहे, मार्केट दर पण चांगले आहे आणि वेट कसं आहे मिरचीचा? वेट पण चांगला आहे। वेट म्हणजे मिरची साईज पण म्हणजे चांगली मोठी आहे। तर आता हे जे आपली मिरची उभी आहे, हे जे आपले झाडं उभे आहे, याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय सांगता येईल? म्हणजे ते आपल्या झाडाचं स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, म्हणजे असं पाहिजे का कसं? आपलं जे झाड म्हणजे हाईटला पण चांगला आहे, आपला व्हायरसला पण बळी पडत नाही, हा। आणि आपला मिरचा पण चांगला आहे, जो आपल्या राजुरा मार्केटला चालते त्या पद्धतीचा मिरचा पण आहे। तर आपल्या इथे जवळपास जे मार्केट आहे ते राजुरा मार्केट आहे। राजुरा मार्केटला जे लाल आणि हिरवी मिरची प्रेफर केली जाते। तर शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जे आहे ते आपला जो मिरचीचा जो वेट आहे आणि जो कलर आहे तो एकदम मार्केटला चालणारा आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लाल मिरची पाहू शकता। तर ही जी आपली लाल मिरची आहे ती राजुरा बाजारला ॲक्सेप्टेड आहे आणि अशा प्रकारचीच मिरची जी आहे ती शेतकऱ्यांना पाहिजे असते। तर तुमच्या अनुभवावरून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? म्हणजे हरिप्रिया ही लावायला पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये कसं होईल, काय होईल, आणि रुची कंपनी अजून भाजीपाल्यामध्ये काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मिरची हरिप्रियाची व्हेरायटी काढलेली आहे, चांगली व्हेरायटी आहे। बाकी आतापर्यंत जे मी व्हेरायटी लावल्या त्याच्यापेक्षा मला छान बेस्ट वाटली हरिप्रिया। मग आपल्या हाईटला पण हाईट पण चांगली आहे, मिरचा पण योग्य आहे, लाल मिरचा पण चांगला, कलर पण चांगला आहे। पुढच्या वर्षी मी पुढच्या वर्षी पूर्ण हा प्लॉट लावू, पूर्ण हा प्लॉट पूर्ण। तर सुधीर भाऊंचं म्हणणं आहे का पुढच्या वर्षी जे शेती करणार आहे 2 एकर 3 एकर, तर त्या प्लॉटमध्ये ते आपले फक्त हरिप्रिया मिरची लावणार आहे। मी सुद्धा हायरिस्क कंपनीतर्फे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये रुची हायरिस्क कंपनीची हरिप्रिया ही मिरची लावावी। मिरची खायला एकदम तेज आहे, झाड एकदम बिलकुल टेबल स्ट्रक्चर झाड आहे, झाडाला लाग भरपूर आहे। जो मतलब हिरवा मिरचा जो आहे म्हणजे ॲक्च्युली मार्केटला नेईपर्यंत जो मिरचा एकदम टणक पाहिजे आणि शेंडा जो आहे तो काळपट नाही पडला पाहिजे। तर आपल्या याच्यामध्ये शेंडा काळपट पडत नाही आणि ज्यावेळेस आपण पोत्यामध्ये भरतो त्यावेळेस मिरची मुळत नाही, महत्त्वाचं म्हणजे। आणि याचा जो लाल कलर आहे हा बिलकुल तिखट जसं पाहिजे, लाल भडक त्या टाईपमध्ये, म्हणजे कोणी जे भाजीला कलर येण्यासाठी मिरची वापरतात, तर त्याच्यासाठी आपली जी मिरची आहे हरिप्रिया ही एकदम बेस्ट आहे। तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो तर त्यांनी त्यांच्या प्लॉटमध्ये हरिप्रिया ही मिरची लावावी आणि हायरिस्क कंपनींना तुमच्या शेतापर्यंत येण्याची संधी द्यावी। धन्यवाद।